बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये कश्यपी धरणग्रस्तांचं रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे। नाशिक हर्सुल या मार्गावर कश्यपी धरणग्रस्तांचा रास्ता रोको सुरू आहे। धरणग्रस्तांना शासकीय नोकरी कायम करा अशी या आंदोलकांची मागणी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कश्यपी धरणग्रस्तांनी आज नाशिक हर्सुल रस्ता अडवत आपलं आंदोलन आणखी उग्र केल्याचं बघायला मिळतंय। आणि त्याचप्रमाणे या सगळ्या धरणग्रस्तांनी जे आहेत त्या आपल्या मागण्यांसाठी आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। काय नेमक्या मागण्या आहेत साहेब? या सातत्याने मागण्या आम्ही मागच्याही 27 तारखेला आंदोलन केलं होतं। शासनाचे दरवाजे खोटून ठोकून आम्ही दमलोय। पुनर्वसनाचा विषय आहे, शासकीय नोकऱ्यांचा विषय आहे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला पाहिजे होता तो दिला नाहीये, त्याच्यानं पाण्याचा प्रश्न, अशा बिकट प्रश्नांसहित आम्ही आंदोलन बसलोय। आमच्या सोबत साहेब या 5-6 महिन्याचा काय बाळाचं आहे ते आज उपाशी, त्याचं कोण भागीदारी घेणार? ना जमीन आहे त्याच्याकडं, ना शासकीय नोकरी आहे। कुठं त्याचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलाय साहेब। तर धरणग्रस्ताच्या दाखल्याला इतक्या अटी नेहमी शर्ती लावल्या की तो माणूस चप्पल घिसून जाते पण धरणग्रस्त दाखला मिळत नाही। या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज रास्ता रोको असेल, त्याचबरोबर 17 तारखेला 17 सप्टेंबर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर परत अमर उपोषणाला बसणार साहेब। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।